नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला जर तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा त्याला अपडेट करायचं असेल, तर त्याच्यासाठी कसं काय प्रोसेस आहे, ती पूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा, त्याच्यासाठी काय प्रोसेस करावी लागते, ते मी तुम्हाला सांगतो. चला, व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. कारण की मी आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ अपलोड करत राहतो, जे तुमच्या सरकारी योजनाशी रिलेटेड असो, तुमच्या घरचे सरकारी डॉक्युमेंटच्या रिलेटेड असो आणि तुमची मदत होईल असेच व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत राहतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात अगोदर जर तुम्हाला आधार कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती यायचं आहे. ही वेबसाईट तुमच्यासमोर तुम्हाला पाहायला मिळून जाईल. UDIC.gov.in ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला गेट आधार हा ऑप्शन दिसायला मिळतो. याच्यामध्ये तुम्हाला बुक अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बुक अपॉइंटमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. इथं तुम्हाला तुमची जी लोकेशन आहे, म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहताय, जसं इथं सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा जिल्हा शोधायचा आहे. जसं हा औरंगाबादचा जो ॲड्रेस आहे, ठीक आहे, असा ॲड्रेस तुम्हाला इथं शोधायचा आहे. तर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहताय त्या डिस्ट्रिक्टचं नाव इथं तुम्हाला पाहायला मिळून जाईल सर्वात अगोदर. तर तुमचं डिस्ट्रिक्टचं नाव शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली तिथे जी तुमचं आधारचं लोकेशन शोधायची, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बुक अपॉइंटमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. बुक अपॉइंटमेंट क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुम्हाला आधार अपडेट सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्याच्यावर OTP येईल. जो मोबाईल नंबर ॲक्टिवेट आहे तो टाकायचा आहे. हा कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ती OTP तुम्हाला इथं टाकायची आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला आधार असंच राहू द्यायचं आहे. इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं तुमचं नाव टाकायचं आहे. इथं जन्मतारीख टाकायची. इथं डॉक्युमेंट सिलेक्ट राहू द्यायचं आहे. इथं तुमचं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. इथं तुमचा जिल्हा किंवा तालुका सिलेक्ट करायचा आहे. इथं सिटी जर तुम्ही तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट निवडला, तर इथं तुम्हाला आधार सेवा केंद्र तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे आहे त्यांची लिस्ट येऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे. निवडल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. याच्यामध्ये तुम्हाला जे अपडेट करायचं आहे त्यांच्यावरती तुम्हाला टिक मार्क करायची. जसं तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, ईमेल ID लिंक करायची आहे, जेंडर चेंज करायचं आहे, नाव चेंज करायचं आहे, ॲड्रेस चेंज करायचा आहे, डेट ऑफ बर्थ चेंज करायची, बायोमेट्रिक म्हणजे तुमची जी हाताचे फिंगरप्रिंट्स वगैरे चेंज करायचे आहे, याच्यामधून निवडायचं आहे, ठीक आहे. सो आमच्या केसमध्ये आम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, तर तो इथं निवडायचा आहे, ठीक आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. याच्यामध्ये तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर खाली नेक्स्ट बटन दिसायला मिळून जातं. खाली नेक्स्ट बटन याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. याच्यामध्ये तुम्हाला जो महिना आहे, जसं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आता जो महिन्यात आहे त्या महिन्यावरती इथं आता सध्या जुलै चालू आहे, पण तुम्ही जर हे व्हिडिओ ऑगस्ट महिन्यामध्ये पाहणार किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये पाहणार, तर इथं तुमचा महिना निवडायचा आहे. इथं तुम्हाला त्याच्या डेट अवेलेबल असतील त्या डेट इथं दाखवल्या जातील. याच्यावरती डेटवरती क्लिक करायचं आहे, कुठल्याही एक डेटवर. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. खाली तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. हा जो सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यासाठी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला बोललं जातं की तुम्हाला याच्यासाठी पेमेंट करावं लागेल, तर तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला ऑनलाईन चलन भरायचं आहे, 50 रुपये, ठीक आहे. इथं तुम्हाला पूर्ण चार्जेस आहेत, 50 रुपये चार्ज करायचं आहे. ऑनलाईन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत इथं पे UI बटनावरती क्लिक करून मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. इथं तुम्हाला UPI निवडायचं आहे किंवा तुम्ही जे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग जसं तुम्हाला चलन भरायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं चलनाचा 50 रुपये चलन जे आहे त्याची पूर्ण प्रोसेस इथं येऊन जाते. ते चलन करायचं आहे, पूर्ण चलन भरायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुमचं पेमेंट केलेलं जे सक्सेस दाखवतं. इथं तुम्हाला पेमेंटची रिसिप्ट पण डाउनलोड करून घ्यायची आहे आणि दुसरं तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट पण तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायची, ठीक आहे. आता याच्या पुढे तुमचं काम पूर्ण संपलेलं आहे. एवढी प्रोसेस तुम्हाला करायची. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या आधार सेंटरवर तुम्ही ही बुकिंग केलेली आहे, अपॉइंटमेंट बुक केलेली आहे, त्या आधार सेंटरवर जायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला ही
ॲप्लिकेशनच्या या दोन फॉर्म आहे ना, हे दोघी फॉर्म दाखवायचे आणि त्यांना सांगायचे की आमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, आम्ही अपॉइंटमेंट बुक केलेली आहे. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठलाही ₹1 देण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला तिथं पेमेंट रिसिप्ट पण दाखवायची आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म पण दाखवायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा 1 मिनिटात तुमचा तिथं नंबर लागून जाईल आणि तुमचा मोबाईल नंबर बायोमेट्रिकच्या साहाय्याने तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जाईल किंवा अपडेट केला जाईल. ठीक आहे. तर हा एकच प्रोसेस आहे. तुम्ही घर बसून मोबाईल नंबर लिंक करू नाही शकत. तुम्हाला बायोमेट्रिक करण्यासाठी आधार सेंटर जावंच लागणार. तर ही एकच प्रोसेस आहे. या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचं खोटं बोललो नाही आहे. जी रिॲलिटी ती खरं सांगितलं. तुम्ही घर बसून फक्त अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करावा लागतो. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमचा जेव्हा फ्री टाईम असेल त्या टाईमची बुकिंग करून आधार सेंटरवर जा आणि या दोघी फॉर्म घेऊन जा. तुमचं अपॉइंटमेंट बुक झालेलं आहे आणि या प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करू शकता. तर हा एकच उपाय आहे. ठीक आहे. जर तुम्हाला यूट्यूबवरती अशी व्हिडिओ दाखवत असतील की मोबाईल तुम्ही घरी बसून लिंक करू शकता, तसं काही होत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. मी भेटतो तुम्हाला नवीन आणि अशाच फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.